हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा तेथील दिवस आहे आज 38वा होता 37व्या दिवशीचा मुक्काम आपण जैसलमेर येथील सॅम डेझर्ट येथील थार रिसॉर्टच्या बाहेर केला होता मित्रांनो. तर मी काल इथले सांस्कृतिक नृत्य प्रकार पाहून इथनं निघतच होतो, तर त्या हॉटेलचे मॅनेजर म्हणले की तुम्ही कुठं जाऊ नका, तुमच्या झोपण्याची व्यवस्था करतो. तर मॅनेजरनी काल बाहेर 2 खॉट टाकल्या होत्या, पाहू शकता. एका खॉटवर ते स्वतः झोपले होते, एका खॉटवर मी झोपलो होतो. गादी वगैरे खॉटवर टाकून त्याच्यावर ब्लँकेट वगैरे सगळं दिलं होतं मित्रांनो. रात्रीचं इतकं थंड हवा सुटते ना, दिवसभर वाळवंटे इतकं तापतं, इतकं गरम हवा चालते, पण रात्रीची इतकी थंड हवा चालते ना मित्रांनो, अंगावर घेतल्याशिवाय झोपच वाटत नाही, इतकं गाय लागतं. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सुंदर अशी झोप आली मला मित्रांनो. मला नाही असं AC रूममध्ये राहण्यापेक्षा अशा मोकळ्या आकाशाच्या खाली खॉट भेटली ना, तर झोपायचा आनंद वेगळाच वाटतो मित्रांनो. रात्री एवढं जबरदस्त वारं सुटलं होतं ना मित्रांनो, की मी माझी चप्पल ह्याच्या खाली काढून ठेवली होती खॉट खाली, तर चप्पल वाऱ्याने जायला लागली. तर मित्रांनो मग नंतर मी ती गादी खाली टाकली अशा पद्धतीने, नाही तर चप्पल पण गेली असती उडून. इतकं जबरदस्त वारं, आता पण इतकं जबरदस्त वारं आहे की मी काय बोलतोय ते तुम्हाला आवाज येतच नसलं, मी व्हॉइस ओव्हर करतोय आता ह्याला. त्यापेक्षा तर ते मॅनेजर तिथं झोपणार आहे त्या खाटवर आणि मी इथं, कारण इथं काय माहिती का, मोकळी हवा लई जबरदस्त सुटती, त्यामुळं सगळे बाहेरच झोपतात. आतमध्ये पण आहे झोपण्यासारखं, पण इथं बाहेर जरा एकदम भारी वाटलं. गाडी वगैरे सगळी आत लावली. तर मित्रांनो एकदम मस्त चालली आपली संपूर्ण भारत यात्रा. असंच मी खॉटवर, मला कुठं ना कुठं खॉट भेटूनच जाते. अशा प्रकारे आपण प्रवास करत आहे मित्रांनो. तुम्हाला देखील आपल्या ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल तर फॉलो नक्की करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बोला हर हर महादेव.